The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय आषाढ पौर्णिमा तथा धम्मचक्र पवतन दिनी आपल्या या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीच्या सुंदर अशा परिसरामध्ये या सकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या ऑनलाईन आर्य उपोसथ शिबिराचा आज प्रारंभ होतो आहे। तेव्हा या ऑनलाईन शिबिरामध्ये माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर या संपूर्ण शिबिराचे प्रामुख्याने व्यवस्थापन करणारे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, तथा ऑनलाईन शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील विविध राज्यामधून तथा विदेशातूनही सहभागी झालेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या आषाढ तथा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि तद्वतच धम्मचक्र पवतन दिनाच्या निमित्ताने आणि वर्षावास प्रारंभ दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। निश्चितपणे आजचा हा महान मंगलमय दिन आपण सम्यक संकल्प करून तथागत भगवान बुद्धांना अभिप्रेत असलेला एक आदर्श धम्म उपासक, आदर्श धम्म उपासिका तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत एक आदर्श बौद्ध म्हणून आपण स्वतःपासून निर्माण करण्याचा आज संकल्प कराल, अशी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि धम्मदेसनेला प्रारंभ करतो। बघा, आज आषाढ पौर्णिमा आहे आणि फार महान मंगलमय दिवस आहे। आजच्याच दिवशी बघा 2600 वर्षांपूर्वी भारतातील
सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये भगवंतांनी आपला पहिला उपदेश दिला आणि त्याला आपण धम्मचक्क पवतन दिन म्हणत असतो. मागच्या वर्षी आणि त्याच्याही मागच्या वर्षी आणि काही वर्षांपासून आम्ही भिक्खू संघाने असा विचार केला की बऱ्याच ठिकाणी भिक्खूंची कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये भिक्खूंची संख्या नगण्य आहे. परमनंटली कोणी भिक्खू व्हायला धजत नाही आहे आणि त्यामुळे जिथे भिक्खू नाही आहे, ज्यांना भिक्खूंची उपलब्धी नाही आहे, विहाराची उपलब्धी नाही आहे, अशा श्रद्धावान उपासक उपासिकांना सुद्धा धम्माचा लाभ व्हावा, त्यांना सुद्धा आर्य उपोषित पालन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त व्हावी, या शुद्ध हेतूने आम्ही हे ऑनलाईन आर्य उपोषित शिबिर प्रारंभ केलेला आहे. निश्चितपणे 3ही महिन्याच्या या वर्षावास कालखंडामध्ये आपल्या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे आणि त्यामुळे एकदा संपूर्ण भिक्खू संघाचं अभिनंदन, कौतुक म्हणून आपण सर्वांनी त्यांच्यासाठी साधुकार द्यावेत. साधू साधू साधू. आजचा हा उपदेश काही फार लांब लचक नसणार आहे. ऑनलाईन असल्यामुळे थोडक्यामध्ये आजच्या दिवसाचं महत्त्व मी आपणासमोर विशद करणार आहे. तेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकावं की या पौर्णिमेला बौद्ध संस्कृतीमध्ये, तथागत भगवंताच्या जीवनामध्ये, सिद्धार्थ बोधिसत्वाच्या जीवनामध्ये कोणत्या घटना घडल्या आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे. त्याचबरोबर आज पौर्णिमेचं आर्य उपोषित असल्या कारणाने उपोषित म्हणजे काय याबद्दल तर आपल्या चॅनलवरती आपण प्रवचन निश्चितपणे ऐकलेलंच आहे. पण तरीसुद्धा नव्याने जॉईन झालेले, सहभागी झालेले श्रद्धावंत उपासक उपासिका जे असतात त्यांच्यासाठी म्हणून पुनरुजळणी करण्यात येईल. तर आजच्या या पौर्णिमेला बघा आषाढ पौर्णिमाही म्हणतात, त्यानंतर आजच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमासुद्धा म्हणतात आणि आजच्या पौर्णिमेला धम्मचक्क पवतन दिनाचं महत्त्वही आहे. भगवंताचा पहिला उपदेश भगवंतांनी याच पौर्णिमेला दिला आणि जगभरामध्ये जिथे कुठे उपसंपन्न भिक्खू आहेत, ज्यांनी उपसंपदा घेतली आहे, कायमस्वरूपी चिवरातच मरण्याची शपथ घेतली आहे, अशा सगळ्या भिक्खूंचा आजपासून वर्षावास प्रारंभ होतो. म्हणजे अर्थातच आषाढ पौर्णिमेपासून येणाऱ्या आश्विन पौर्णिमेपर्यंतचा 3 महिन्याचा जो कालावधी आहे, कालखंड आहे, तो वर्षावासाचा कालखंड आहे. अशा प्रकारची बौद्ध साहित्यात विनय पिटकामध्ये तशा प्रकारचा उपदेश आणि वृत्तांत आलेला आहे आणि म्हणून त्याचं हे महत्त्व आहे. तर कोणत्या घटना घडल्या तर 2-4 घटना या पौर्णिमेला त्या काळामध्ये म्हणजे 2600 वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत. त्यापैकी पहिली एक घटना आहे ती म्हणजे माता महामायेस गर्भधारणा झाली. बघा आपण ऐकलेलं आहे अनेकदा प्रवचनांच्या माध्यमातून, कपिलवस्तू नगरीमध्ये राजा शुद्धोधन आणि त्यांची राणी महामाया हे दोघे राजा राणी तेव्हा राज्यकारभार चालवत असायचे आणि त्यांना अनेक दिवसांपर्यंत संतती नव्हती, मूलबाळ नव्हतं आणि त्यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु मग महापुण्यवान असलेली माता महामाया आणि महापुण्यवान असलेले पिता राजा शुद्धोधन यांच्यामध्ये नेमका या आषाढ पौर्णिमेच्या दिनी सहवास घडला आणि त्यांना स्वप्न पडलं की त्यांच्या परिवारामध्ये, कुळामध्ये एक बाळ जन्मास येणार आहे. महामायेला पडलेलं स्वप्न आपणास अवगत आहे, माहिती आहे की महामायेला एक सुमेध नावाचा बोधिसत्व पांढरा शुभ्र हत्ती महामायेच्या स्वप्नात येतो आणि महामायेला म्हणतो की हे माते, या पृथ्वी तलावरचा माझा हा शेवटचा जन्म आहे आणि तू मला तुझ्या उदरात जागा देशील काय, जन्म देशील काय. आणि लगेचच महामायेला जाग येते. आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला दी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ जर वाचला तर त्यामध्ये बाबासाहेबांनी याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्या महामायेला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी राजा शुद्धोधन त्या काळातील भविष्यामध्ये पारंगत असलेल्या ऋषींना तिथे, मुनींना बोलावतात आणि मग ते ऋषी तिथे ते भाकीत सांगतात, भविष्य सांगतात, त्या स्वप्नाचा अर्थ सांगतात की तुमच्या परिवारामध्ये एक बाळ जन्मास येणार आहे आणि तो कधी संसारामध्ये रमला तर तो चक्रवर्ती सम्राट राजा होईल आणि जर कधी त्याने संसार त्याग केला तर तो सम्यक संबुद्ध होईल. अशा प्रकारचं वर्णन बौद्ध साहित्यामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आलं आहे. तर हे यासाठी सांगतो आहे की याच आषाढ पौर्णिमेला माता महामाया आणि राजा शुद्धोधन यांच्यामध्ये सहवास घडून महामायेला गर्भधारणा झाली. हा एक महान, पवित्र आणि पावन आणि अत्यंत प्रेरणादायी आणि खूपच महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे त्या माता महामायेस राजा शुद्धोधनासही वंदन करत आहे. आणि दुसरी घटना जर आपण म्हणाल तर जेव्हा मग सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो, बालपण, तारुण्य त्या कपिलवस्तू नगरीमध्ये ते घालवतात, विविध प्रकारच्या
शृंगारांनी किंवा अनेक प्रकारच्या सुविधांनी युक्त असलेले 3 महाल राजा शुद्धोधन आपल्या पुत्रासाठी सिद्धार्थ गौतमासाठी निर्माण करतात. उन्हाळ्यातील महाल, पावसाळ्यातील महाल आणि हिवाळ्यातील महाल तयार करतात. सिद्धार्थ गौतम 29 वर्षांचे होतात आणि सिद्धार्थ गौतमाचा माता यशोधरा यांच्याशी विवाहसुद्धा संपन्न होतो आणि राहुल नावाचा बाळ त्यांच्या दोघांच्या माध्यमातून जन्माला येतो. 29 वर्षांचे सिद्धार्थ गौतम जेव्हा असतात तेव्हा शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये रोहिणी नदीचं पाणी कोणी किती कधी घ्यावं यावरून युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे त्या शाक्य संघटनेने घालून दिलेल्या दंडांपैकी एक दंड म्हणजे की तुम्हाला गृहत्याग करावा लागेल. त्या दंडाला सिद्धार्थ गौतम स्वीकारतात आणि म्हणून याच आषाढ पौर्णिमेला असे म्हणतात सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने गृहत्याग केला आणि त्याचा गृहत्याग म्हणजे महाभिनिष्क्रमण आहे. आणि ही महाभिनिष्क्रमणाची म्हणजे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाच्या गृहत्यागाची घटना देखील याच आषाढ पौर्णिमेला घडलेली आहे. आणि ते सिद्धार्थ गौतम मग वयाच्या 29व्या वर्षीपासून जवळपास 35-36 वर्षांपर्यंत म्हणजे तब्बल 5-6 वर्षांपर्यंत ते त्या कपिलवस्तूमधून निघाल्यानंतर पूर्ण बिंबिसार राजाची राजधानी राजगृहामार्गे आपल्या उरुवेलेच्या जंगलामध्ये जातात बुद्धगयेच्या बाजूला. तिथे 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करतात आणि ज्ञानप्राप्ती करून घेतात. 4 आर्य सत्यांचं दर्शन त्यांना होते. आर्य अष्टांगिक मार्ग हा मध्यम मार्ग दुःख मुक्तीसाठी उपयुक्त आहे. निर्वाण प्राप्तीसाठी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे हे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी रिसर्च केला, संशोधन केलं आणि आपल्या बोधीच्या बलावरती प्रज्ञेच्या जोरावरती तो आर्य अष्टांगिक मार्ग शोधून काढला आणि 4 आर्य सत्यांचंही त्यांना उपलब्धी झाली. जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख निवारण्याचा मार्ग आहे आणि तो दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. अशा प्रकारे 4 आर्य सत्यांचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी ते प्राप्त झालेलं ज्ञान त्यावर चिंतन केलं, मनन केलं. लगेचच ज्ञान प्राप्त केल्यानंतर सांगितलं नाही हे विशेष. आपल्याकडे बऱ्याचदा असं होते की काही आपण ऐकलं एका कानाने की लगेच सांगून देतो म्हणजे त्याच्यावर चिंतन करत नाही, मनन करत नाही. जसं की बऱ्याचदा व्यवहारामध्ये आपण पाहतो की पंख पडलं की कावळा पडला म्हणजे कुणाच्याबद्दल कोणी चुगली करत आहे, चहाडी करत आहे किंवा काहीतरी बोलत आहे तर आपण सारासार विचार करत नाही आहे, त्यातली सत्यता तपासत नाही. भगवान बुद्धांना मात्र जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा एवढं मोठं अलभ्य ज्ञान जे आहे ते त्यांनी लगेचच सांगितलं नाही. त्याच्यावर त्यांनी चिंतन केलं, मनन केलं आणि त्यानंतर त्यांनी विचार केला की हे सर्वसामान्यांना पटेल काय, समजेल काय, त्यांना उमजेल काय, त्यांना पेलेल काय, त्यांना म्हणजे आचरण करण्यासाठी जमेल काय, हे स्वीकारतील काय सर्वसामान्य लोक. याबद्दल आलटून पालटून त्यांनी विचार पूर्ण केला आणि नंतर मग त्यांनी याच म्हणजे ज्ञान प्राप्त झालं वैशाख पौर्णिमेला आणि त्यानंतर त्यांनी या आषाढ पौर्णिमेला बुद्धगयेतून सारनाथ येथील ऋषीपतन मृगदायवनामध्ये गेले आणि तिथे असलेल्या पंचवर्गीय श्रावकांना की जे पंचवर्गीय श्रावक 6 वर्षांची खडतर तपश्चर्या करताना त्यांच्या सोबतच होते परंतु जोपर्यंत त्यांनी अन्नत्याग केला होता, व्रत वैकल्य केले होते तोपर्यंत ते परिव्राजक 5ही त्यांच्याबरोबर होते. परंतु जेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने आपल्या सुजाता मातेची खीर ग्रहण केली तेव्हा त्या पंचवर्गीय श्रावकांनी असा विचार केला की सिद्धार्थ गौतमादा मार्ग भ्रष्ट झालेले आहेत, त्यांना काही ज्ञानप्राप्ती वगैरे होणार नाही, ते बुद्ध होणार नाही आहे, म्हणून यांच्यासोबत राहण्यामध्ये काही स्वारथ्य नाही आहे, तर आपण यांच्यापासून निघून गेलो पाहिजे. म्हणून ते उरुवेलेच्या जंगलामधून 5ही परिव्राजक सारनाथला गेले होते, ऋषीपतन मृगदायवनामध्ये गेले होते. इकडे जेव्हा सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाले, ते बुद्ध झाले, त्यांनी चिंतन मनन केला आणि विचार केला मग की हे ज्ञान आपण सांगू शकतो, पण कुणाला, कोण पात्र आहे, पात्रता त्यांनी तपासली. आपल्या बोधीच्या जोरावरती भूत भविष्य आणि वर्तमानातील सर्व प्राणीमात्रांच्या बद्दल त्यांनी पूर्ण आपली बोधीचा वापर करून, ऊर्जेचा वापर करून विचार केला, पाहिलं आपल्या दिव्य दृष्टीने की कोण पात्र आहे की हे धम्मचक्क पवतन श्रवण करेल, स्वीकारेल, त्याला अंमलात आणेल, त्याला आचरणात आणेल. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पंचवर्गीय श्रावक जे आपल्याबरोबर राहत होते, आपली शुश्रूषा करत होते, ते आता सारनाथ येथील ऋषीपतन मृगदायवनामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे आपण गेलो पाहिजे, तेच पात्र आहेत, त्यांनाच
धम्माचा उपदेश आपण पहिला केला पाहिजे. म्हणून धम्मचक्क पवतन सुत्त जे आहे, तसे तर पाहिले तर 82,000 भगवंताचे प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेले धम्मदेशना आहेत, प्रवचनं आहेत आणि 2,000 त्यांच्या अग्रश्रावकांनी, म्हणजे एकूणच बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये 84,000 स्कंधांचं वर्णन आलेलं आहे, म्हणजे सुत्तांचं वर्णन आलेलं आहे. आणि त्या 84,000 सुत्तांपैकी ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश जो भगवंताने केला त्याला धम्मचक्क पवतन सुत्त म्हणतात. तुम्ही आमच्या पॉम्पलेटवर वगैरे पाहिलं असेल तर आम्ही सांगितलं की आज धम्मचक्क पवतन दिन आहे. का धम्मचक्क पवतन दिन आहे? तर धम्मचक्क पवतन सुत्त आहे बौद्ध साहित्यात, की जो भगवंताचा पहिला उपदेश आहे आणि तो पहिला उपदेश भगवान बुद्धांनी या आजच्या आषाढ पौर्णिमेला दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही गुरुपौर्णिमा सुद्धा जे आम्ही उल्लेख करतो आहे, तर काही लोकांना याच्याबद्दल संशयता असेल किंवा असं वाटत असेल की तिकडनं भंतीजी, तिकडे लोक गुरुपौर्णिमा म्हणतायत म्हणून इकडे पण भंतीजी म्हणत आहेत, काय भंतीचा अभ्यास कमी पडतो काय? तर तसा काही विषय नाही आहे. ॲक्च्युली आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती तुम्ही पाहिलं असेल, बुद्धगुण सांगत असताना मी सत्ता देव मनुस्सानंग ह्याच्यावरती विश्लेषण केलेलं आहे. बघा, आपलं आता पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, 9 बुद्धगुण विशेष गुण. त्याच्यामध्ये उल्लेख आहे की सत्ता देव मनुस्सानंग भगवंताला का म्हणतात. तर ते चॅप्टर जर तुम्ही वाचलं किंवा ते प्रवचन आपल्या उपलब्ध आहे चॅनलवरती, ते जर तुम्ही श्रवण केलं तर तुमच्या लक्षात येईल की भगवान बुद्धच कसे गुरु आहेत, भगवान बुद्धच कसे लोकगुरू आहेत. कारण आजच्या पौर्णिमेला 2600 वर्षांपूर्वी त्यांनी गुरु शिष्य परंपरेची निर्मिती केली. कारण ते 5 परिव्राजक जे आहेत आजच्याच दिवशी भगवान बुद्धांचे शिष्य बनले आणि भगवान सम्यक संबुद्ध आपले त्या 5 शिष्यांचे गुरु बनले. म्हणून सत्ता म्हणजे शास्ता म्हणजे मार्गदर्शक गुरु असं म्हटलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये. म्हणून सत्ता देव मनुस्सानंग, सत्ता देव मनुस्सानंग, सत्ता देव मनुस्सानंग असं भगवंताला आपल्या म्हटल्या जाते. आणि म्हणून आजच्या दिवशी धम्मचक्क पवतन दिन यामुळे आहे, कारण भगवंताने आपला पहिला उपदेश धम्मचक्क पवतन सुत्ताचा आज सांगितलेला आहे, सांगण्यास सुरुवात केलेली आहे. ही एक महत्त्वाची घटना आहे. आणि त्यानंतर आपण चौथी घटना पाहू शकतो, संघस्थापना दिन सुद्धा आजच आहे. संघस्थापना दिन म्हणजे काय? तर हे जे तुम्हाला भिक्खू दिसतात आज, आमच्यासारखे थेरवादी परंपरेतील जे भिक्खू दिसतात, बुद्धाची परंपरा मानणारे, भगवंताच्या विनयाचं पालन करणारे, भगवंताने सांगितलेल्या शीलाचं पालन करणारे, सगळ्या नियमांचं पालन करणारे, भगवंताने सांगितलेल्या मार्गावर चालणारे, आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणारे, 10 पारमिता पाळण्याचा प्रयत्न करणारे, 4 आर्य सत्याचं दर्शन करण्यासाठी ध्यान साधनेच्या मार्गावर चालणारे, म्हणजे शील समाधी प्रज्ञा या मार्गावर प्रतिष्ठित असलेले जे काही चिवरदारी भिक्खू आहे, त्यांची निर्मिती सुद्धा त्या पंचवर्गीय श्रावकांच्या माध्यमातून भगवंतानी आजच्याच दिवशी केलेली आहे. म्हणून हा संघ स्थापना दिन आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे यही भिक्खवे म्हणून त्या 5ही परिव्राजकांना भगवंताने आपल्या भिक्खूची दीक्षा दिली आहे. म्हणून आज जगभरामध्ये 2600 वर्षानंतर भगवंतांची परंपरा जशास तशी पाळणारे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणारे पूजनीय भिक्खू संघ, श्रावक संघ सुद्धा अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे. भगवंताने सांगितलं आहे की सर्वोत्तम जर दान देण्यायोग्य या जगतात कोण असेल तर तो संघ आहे, भगवंताचा भिक्खू संघ आहे. आणि त्यामुळे आपण या वर्षावासाच्या निमित्ताने संकल्प केला पाहिजे. कामं तर प्रत्येकालाच आहेत, मुलं बाळ संसार प्रत्येकाला आहे, परंतु वर्षावासाचा हा जो पिरियड आहे तर आपण संकल्प करावा की आपल्या जवळपासच्या विहारात मी दररोज जाईन, तिथे जाऊन उपवासाचं पालन करेल, तिथे जाऊन पंचशील ग्रहण करेल, भंतेजींची सेवा करेल, भिक्खू संघाला भंतेजीला भोजनदान, चिवरदान, परिष्काराचं दान देईल, भिक्षाटन करण्यासाठी आलेल्या भिक्खूला मी दान पुण्य करत राहील. जेवढं दान पुण्य या पिरियडमध्ये तुम्हाला करता येईल, जेवढं शील पालन तुम्हाला या पिरियडमध्ये करता येईल, जेवढं तुम्हाला संयमाने राहून ध्यान साधना करता येईल, मन निर्मळ करता येईल, तेवढं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण वेळ थांबत नाही, वेळ पुढे पुढे निघून जाते. आणि म्हणून संघस्थापना दिवस आज आहे. वर्षावासाला सुद्धा प्रारंभ होत आहे. त्या काळामध्ये पावसाळ्याचे दिवस होते. बऱ्याच लोकांना वाटते वर्षावास म्हणजे काय, तर बघा नेमका पावसाळ्याचा हा पिरियड असतो. भगवंताच्या काळात भिक्खूंची संख्या फार जास्त होती, आता नगण्य आहे. आणि भगवान बुद्धांकडे मग काही शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली होती, जेव्हा नेमकंच पेरलेल्या पिकातून भरपूर हजारो भिक्खू चालायचे तेव्हा पिकाचं नुकसान व्हायचं.
नदीला नाल्यांना पुरं यायचे, काही भिक्खूंना पोहता यायचं नाही, स्विमिंग जमायची नाही, म्हणून मग ते त्याच्यामध्ये वाहून पण जायचे, किंवा चिवर वस्त्र जास्त नसल्यामुळे ते ओले वस्त्र अंगावर ठेवल्यामुळे बऱ्याच भिक्खूंना आजारी पडायला लागायचा आणि त्यातून त्यांचा मृत्यूही व्हायचा। हे सगळ्या प्रकारचं जे नुकसान आहे, हे नुकसान पाहून भगवंताने भिक्खूंसाठी मग नियम तयार केला आणि भिक्खूंना आदेश दिला की एरवी तुम्ही धम्मप्रचारार्थ इकडे तिकडे फिरायलाच पाहिजे, परंतु हा वर्षावासाचा, पावसाळ्याचा, वर्षा म्हणजे काय तर पाऊस, वास म्हणजे काय तर वास्तव्य करणे, वर्षावासाच्या या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये भिक्खूंनी, जे उपसंपन्न भिक्खू आहे त्यांनी एकाच ठिकाणी वास्तव्य करावं, तिथे त्यांनी स्वतः ध्यान मनन चिंतन करावं, सील पालन करावं आणि तुमच्या जवळ विहारात येणारे जे लोक आहेत, जे भोजन दान देतील, चिवर दान देतील, विहारात धम्मदेसना श्रवण करायला येतील, असे जे मायबाप लोक आहेत त्या लोकांना त्यांच्यावर अनुकंपा करून तुम्ही धम्माची देसना त्यांना दिली पाहिजे, धम्मदान त्यांना दिलं पाहिजे, धम्माचा उपदेश प्रवचन त्यांना दिले पाहिजे, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे, जेणेकरून ते दान पुण्य करतील, सील पालन करतील आणि ध्यान साधना करून आपलं मन निर्मळ करतील। आणि म्हणून हा वर्षावासाचा प्रारंभ आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा संकल्प तुम्ही निश्चितपणे कराल। आणि महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आपल्या चॅनलवरती ते आहेच आहे, उपोसत, आर्य उपोसत। भगवंताने महिन्यातील 4 आर्य उपोसत सांगितलेले आहेत। एक तर पौर्णिमेचं आर्य उपोसत सांगितलेलं आहे, दुसरं उपोसत जे सांगितलं आहे शुक्ल पक्षाची अष्टमी येते 8 दिवसांनी पौर्णिमेनंतर, त्या आर्य उपोसताला सांगितलं आहे। त्यानंतर कृष्ण पक्षाची एक अष्टमी येते, त्याला आर्य उपोसत म्हटलेला आहे। आणि चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या आदला दिवस जो आहे तर तो उपोसताचा दिवस आहे। म्हणजे एकूणच महिन्यातले 4 दिवस म्हणजे 8 दिवसाला एक उपोसताचा दिवस येते। आणि तुम्ही कुणाला कोणता उपोसताचा दिवस आहे हे माहीत नसेल तर मागे मी बघा 2-4 दिवसापूर्वी मला वाटतं त्याचं कॅलेंडर पण टाकलं होतं, आपल्या प्रवचनांमध्ये सुद्धा ते कॅलेंडर येईलच की नेमकं कोणत्या दिवशी उपोसत आहेत आणि ते तुम्हाला लक्षात येईल। तर उपोसत बघा, भगवंताने विशाखा मिगार मातेला उपोसताबद्दल उपदेश केला। त्या काळामध्ये एक दिवस विशाखा मिगार माता सकाळच्या प्रहरी पांढरे वस्त्र परिधान करून विहारात येते, तेव्हा भगवंताने तिला विचारलं की विशाखा आज सकाळीच विहारात कशी आली आहे तू? तेव्हा भगवंताला तिने सांगितलं भगवान आज माझा उपोसत आहे। आणि भगवंताने तिला विचारलं तुला उपोसत म्हणजे काय माहिती आहे का? त्यावर विशाखाने सांगितलं भगवान मला त्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, आपण महाकारुणिक आहात, मी आपणास विनंती करते आहे की उपोसत म्हणजे काय, ते कसे पाळायचे याबद्दलचा उपदेश मला आपण करावा। आणि मग भगवान बुद्धांनी त्या विशाखा मिगार मातेला उपोसत म्हणजे काय, त्याचं पालन करण्याचे काय लाभ आहेत, त्याचं पालन कसं करावं, त्याचे 8 नियम कोणते आहेत उपोसताचे याबद्दलचा सविस्तर उपदेश दिला आहे विशाखा सुत्तामध्ये। उपोसत सुत्तामध्ये तुम्ही बौद्ध साहित्यात जर वाचाल तर अत्यंत सुंदर, प्रेरणादायी आणि मानवी समूहाला एक निर्वाणाकडे घेऊन जाण्याची पहिली स्टेप म्हणजे आर्य उपोसत आहे। एखादा राजा असेल, त्याच्याकडे प्रचंड श्रीमंती असेल, संपत्ती असेल, त्या संपत्तीच्या 16व्या भागाची म्हणजे उपोसताच्या 16व्या भागाची बरोबरी राजाची संपत्ती करू शकत नाही, एवढं उपोसत महत्त्वाचं आहे आणि ते श्रेष्ठ आहे असं भगवंताने विशाखाला सांगितलं आहे। निघंट उपोसत सांगितलं आहे, गोपालक उपोसत सांगितलं आहे आणि तिसरा आर्य उपोसत सांगितलं आहे। ते विस्ताराने आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळे त्याचा विस्तार करणार नाही आहे, पण आर्य उपोसत काय आहे, ते पालन कसं करावं त्याच्याबद्दल एकाच मिनिटात शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो। जे नवीन लोक आहे त्यांच्यासाठी तर उपोसत म्हणजे काय, तर आता मी सांगितलं तुम्हाला त्या महिन्यातून 4 दिवसी उपोसत धारण करू शकता। ज्यांचा संकल्प असा असेल की मी वर्षावासाच्या पूर्ण 3 महिन्यांपर्यंत उपोसताचं पालन करावं, परंतु उपोसतासाठी घरच्यांची परमिशन असणं अत्यंत आवश्यक आहे जर विवाहित असाल तर। कारण भगवान बुद्ध म्हणाले की कधी कधी असं होते की आपण करायला जातो चांगलं, परंतु आपल्या सोबतच्यांना किंवा घरच्यांना ते पटत नसेल किंवा तर ते मग कार्यक्रम बिघडून जाते, ते आपल्याबद्दल रागाचे द्वेषाचे एक भाव उत्पन्न करत राहतील आणि आपण सील पालन करतोय असं पडेल, तर संसाराची घडी बिघडू नये यासाठी पती पत्नी असाल तर दोघांची परवानगी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि उपोसत म्हणजे काय फक्त महिलांसाठीच नसते, हे पण पुरुषांना मी आवर्जून सांगेल, निक्षून सांगेल, उपोसत हे सर्वांच्यासाठी आहे। उपोसताचा वयोगटाचा काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे 8 सील उपोसतामध्ये पालन करायचे आहे, त्याला व्रत म्हटलेलं आहे आणि व्रताचं अधिष्ठान करायचं असते, अधिष्ठानपूर्वक करायचं असते। उपोसतामध्ये असं त्याला काय म्हणू आपण की
हे नाही आहे, हे केलं नाही पाहिजे की याला काही होत नाही त्याला काही होत नाही. 8 नियमांचं तुमच्याकडून काटेकोरपणे जर पालन होत असेल तरच ते उपोषित आहे. त्याच्याबद्दल विस्ताराने बोलेलच पुढे मी. तर ते 8 नियम कोणते? तर पहिली गोष्ट, हिंसा करायची नाही आहे, चोरी करायची नाही आहे, व्याभिचार करायचं नाही, ब्रह्मचर्य व्रत धारण करायचं आहे उपोषिताच्या दिवशी, खोटं बोलायचं नाही आहे, चुगली करायची नाही आहे, व्यर्थ बडबड करायचं नाही आहे, शिवीगाळीची भाषा करायची नाही आहे, दारू गांजा बिडी तंबाखूचं पानाचं सेवन करायचं नाही आहे, त्या दिवशी विकाल भोजन करायचं नाही, मध्याह्नानंतर भोजन करायचं नाही आहे, सकाळपासून दुपारी 12च्या आत काय भोजन करायचे किती करायचे त्याचा काही विषय नाही, ते पोटभर भोजन करू शकता, त्यानंतर मात्र तुम्ही भोजन घेऊ नये. आरोग्याच्या दृष्टिकोनातून भोजनाचा हा नियम सांगितला आहे. ज्यांना कुठला आजार वगैरे असेल, गोळ्या वगैरे घ्यावे लागत असतील तर एखादं फ्रूट वगैरे किंवा थोडासा ज्यूस वगैरे सायंकाळी घेऊ शकता, ती गोळी घेण्यासाठी म्हणून. परंतु कोणाला आजार वगैरे नाही आहे, गोळ्या वगैरे घेत नाही आहे तर मात्र काही खाण्याची वगैरे आवश्यकता नाही. त्यामध्ये चहा वगैरे तुम्ही घेऊ शकता असं थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण सवयी नसतात लोकांना म्हणून. परंतु खाण्याच्या उद्देशाने काही खाल्लं नाही पाहिजे. त्यानंतर भगवंताने सांगितलं नच्च गीत वादित विसुख दसना माला गंध विलेपन धारण मंडळ, म्हणजे तुमच्या घरामध्ये जो टीव्ही आहे, रेडिओ आहे, टेप रेकॉर्डर आहे किंवा मोबाईल आहे, यामध्ये मनोरंजनाचे जे काही चित्रपट असतील, मालिका असतील, गाणी असतील वेगवेगळ्या प्रकारची, तर त्याचा वापर करायचा नाही आहे. किंवा महिला जे साज शृंगारासाठी जे म्हणून काही वापरतात, कानातले वापरतात, नाकातले वापरतात, गळ्यातले वापरतात, हातातले वापरतात, पायातले वापरतात, अंगठ्या वगैरे किंवा कुंकू टिकल्या बिकल्या काय बिकल्या आहे, तर त्याचा वापर उपोषिताच्या दिवशी करायचा नाही आहे. एकदम भगवान म्हणाले जसे आपण आलोत या निसर्गात जगामध्ये तसंच राहायचं, एकदम साधं सिंपल. कारण हे साज शृंगाराचं जे काही आहे, हातातल्या अंगठ्या असेल, कडं असेल किंवा जे म्हणून काही आहे, ते इतरांना आकर्षित करण्याचं किंवा आपला अहंकार वाढवण्याचं सुद्धा एक माध्यम आहे. आणि म्हणून उपोषिताच्या दिवशी साधं सिंपल राहावं. शक्य असेल तर पांढरे वस्त्र आपल्या अंगावरती परिधान करावे. आणि त्यानंतर शेवटचं सील सांगितलं बघा, उच्चासयन महासयना वेरमणी, म्हणजे उच्च आसनावरती झोपायचं नाही आहे, बसायचं नाही आहे. जर गुडघ्यांचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे तर खालीच बसायचं आहे आपण, आणि दिवसाला तर झोपायचं नाही आहे. ही तर एकदम बिलकुल लक्षात ठेवा, नाही तर आपल्याला बोलावं लागेल वगैरे काही कोणाला, तर पापकर्म होऊ नये म्हणून काही लोकांना वाटेल की आपण दिवसाला झोपलो पाहिजे, तर झोपायचं नाही आहे. दिवसाला भगवान बुद्ध दिवस झोपण्यासाठी नसतो, रात्र झोपण्यासाठी असते. रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं. दिवसाला मात्र धम्माचं चिंतन मनन करायचं, सील पालन करायचं, विहारात जायचं, श्रमदान करायचं. जवळपास तुमच्या कोणतं विहार आहे तिथे जा, श्रमदान करा, साफसफाई करा, भिक्खूची सेवा करा, तिथे जाऊन ध्यान करा, मनन करा, संयमाने राहा. लोक येतील तर त्यांच्यासोबत बसा, त्यांना प्रेरित करा. असं उपोषित आहे 24 तासाचं. म्हणजे आता सकाळी तुम्ही ग्रहण केलं आहे तर उद्या सकाळी 6 पर्यंत मग पंचशील तुम्ही स्वीकारायचं आहे. तर आम्ही बघू, आता विचार करू, जर आम्ही समजा ऑनलाईन नाही दिलं पंचशील तर तुम्ही तुमच्या घरातल्या भगवंताच्या मूर्तीसमोर एखादं फूल वगैरे ठेवायचं आहे, मेणबत्ती अगरबत्ती असेल तर लावायची उद्या. म्हणजे आज उपोषित ग्रहण केला आहे तर उद्या 24 तासात म्हणजे सकाळी 6 वाजता तुम्ही भगवंतासमोर बसायचं, आंघोळ वगैरे करून भगवंताला वंदन करायचं आहे आणि तिथे पूजा वगैरे करायची आहे आणि पंचशील ग्रहण करायचं आहे. अरहं सम्मा संबुद्धोपासून नमो तस्स, त्यानंतर बुद्धं शरणं गच्छामी पानाती पाता सुरामेरे मध्यपर्यंत, आणि नंतर भगवंताला वंदन करायचं आहे आणि त्याचं अधिष्ठान करायचं आहे. हे जे उपोषित मी पालन केलं आहे भगवान, एकदम प्रामाणिकपणे, इमानदारीने, इमाने इतबारे, हे जे पुण्य अर्जित मी केलं आहे, या पुण्याच्या बलाने माझ्या जीवनातील दुःख, संकट, त्रास, परेशानी ही दूर हो, आणि माझे ज्ञातिगण वगैरे जे आहेत किंवा जे कल्याण मित्र वगैरे आहेत त्यांनाही मी हे पुण्य समर्पित करतो आहे. अशा प्रकारचा एक मंगलमैत्रीचा भाव आणि दृढ संकल्प करून करायचा आहे. निश्चितपणे या उपोषिताचा खूप आणि खूप लाभ होतो. तेव्हा आपण सर्वांनी निश्चितपणे या उपोषिताचं पालन करून आपल्या जीवनामध्ये महान पुण्य संपादन करावं. आज आम्ही इथे बघा वाळूज MIDC जवळ साजापूर गाव आहे, औरंगाबादपासून अगदी आपल्या बसस्टँडपासून 10 किलोमीटर 10 ते 12 किलोमीटरपर्यंत आहे. आणि औरंगाबाद शहरात राहणारी लोक जी असतील किंवा जालना किंवा परिसरात राहणारी जी लोक आहेत त्या सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून सूचित करतो. आता सकाळी 8 वाजता आपल्याकडे 3 महिन्यासाठी श्रामणेर शिबिर सुरू होत आहे. तर श्रामणेरांची 8 वाजता दीक्षा आहे, त्यानंतर ध्वजारोहण आहे, त्यानंतर मग परित्राण पाठ आहे. परित्राण झाल्यानंतर बुद्धगया येथील बोधिवृक्षाच्या शाखेचं म्हणजे बोधिवृक्षाचं रोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान होईल आणि त्यानंतर धम्मदेसनेचा कार्यक्रम होईल. एकंदरीतच हा दिवसभराचा कार्यक्रम या इथे आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर वाळूज MIDC परिसर, तालुका, जिल्हा
औरंगाबाद इथे कार्यक्रम दिवसभराचा असणार आहे। तेव्हा आपण आज रविवारही आहे, तेव्हा घरी न थांबता किंवा इतर कामासाठी वेळ न देता या पौर्णिमेचा लाभ करून घ्यावा, या रविवारचा लाभ करून घ्यावा। कोणते कामं असतील ते कामं पोस्टपोन करावेत, नंतर करावेत, परंतु या आजच्या कार्यक्रमासाठी सहकुटुंब सफेद वस्त्र परिधान करून कार्यक्रमासाठी याल। येताना औरंगाबादमधून बाबा पेट्रोल पंपपासून सिटी बस आहे, 9 नंबरची सिटी बस डायरेक्टली साजापूरला येते आणि खाजगी वाहनाने येताना सुद्धा सरळ रस्ता आहे। म्हणजे औरंगाबाद येथून तुम्ही बाबा पेट्रोल पंप, नगर नाक्यावरून वाळूजला येण्याच्या अगोदर आडवा ब्रिज लागतो धुळे सोलापूर हायवेचा, तिकडनं राईट घेतला की सरळ हायवेने यायचं, तिसगाव लागेल, तिसगावच्या पुढे करोडी सिग्नल आहे, करोडी सिग्नलवरून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा, साजापूर कुणालाही विचारायचं, तिथे भगवंताची मोठी भव्य दिव्य मूर्ती तुम्हाला दिसेल, झेंडे दिसतील, आपले धम्मध्वज दिसतील आणि तिथे याल। येताना सोबत मात्र स्वतःचं भोजन आणि भंतेजींचंही भोजन घेऊन याल। 11 वाजता भिक्षू संघाचं इथे भोजनदानही होणार आहे, धम्मदेसना श्रवण करायला मिळणार आहे आणि ज्यांना कुणाला झाडं वगैरे लावण्याची इच्छा असेल त्यांनी झाडंही सोबत घेऊन यावेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपलं 3 महिन्याचं श्रामणेर शिबिर आहे, म्हणून ज्यांना कुणाला धान्य स्वरूपामध्ये किंवा भाजीपाला असेल, तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी असेल, भाजीपाला असेल, तेल असेल, या मार्गाने पद्धतीने तुम्ही दान पुण्य सुद्धा करू शकता। तेव्हा निश्चितपणे या सूचनेचंही आपण पालन कराल। तेव्हा आज पुनश्च एकदा या धम्मचक्क पवतन दिनाच्या निमित्ताने, वर्षावासाच्या प्रारंभाच्या निमित्ताने, आषाढ पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो। तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो। धम्माच्या मार्गावर तुम्ही पुढे आणि पुढे जात राहो। दान, शील आणि समाधीचा सदोदित तुम्ही एक मार्ग, आचरणिक मार्ग तुम्ही स्वीकारत राहो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो। भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं